सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। आपण ज्या वेळेला सावित्रीबाई फुले यांचा विचार करतो, यांच्या विचारांचा विचार करतो, यांच्या जीवनाचा विचार करतो, तेव्हा यांच्या जीवनाचा विचार करताना आपल्याला सर्वथा त्यावेळची परिस्थिती समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आपण त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा समाज समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला सावित्रीबाई समजणार नाही, त्यांचे कार्य समजणार नाही। आपण जर त्यावेळच्या समाजाचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याची चळवळ चालू होती, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मोठ्या प्रमाणात चळवळी चालू होत्या। तर दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या स्त्री मुक्तीचे कार्य करत होते, स्त्री मुक्तीचं कार्य त्यांचं चालू होतं। आणि त्याच प्रकारे त्या काळामध्ये अनेक अशा प्रथा होत्या ज्या प्रथेवरती आघात घालणं अतिशय महत्त्वाचं होतं, स्त्रियांना जखडून ठेवलेलं होतं आणि स्त्रियांना या सर्व बंधनातून बाहेर पडणं अतिशय महत्त्वाचं होतं। त्यावेळेला जर आपण प्रथेचा विचार केला तर सती प्रथा, विधवांच्या अनेक समस्या, बालविवाह, जठरविवाह, केशवपण अशा अनेक प्रथा होत्या। एखाद्या महिलेच्या पतीचं जर का निधन झालं तर त्या महिलेला त्या पतीच्या चितेवरती उडी टाकावी लागत होती, म्हणजे सती प्रथा। विधवांच्या अनेक समस्या होत्या, विधवांचे विवाह होत नव्हते किंवा विधवांचा पुनर्विवाहाचा विचारच त्यावेळेला रुजलेला नव्हता। जठरविवाह मोठ्या प्रमाणात होत होते, बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते, यासारख्या अनेक समस्या होत्या ज्या समस्येने महिलेला, स्त्रियांना जखडून ठेवलं होतं। उंबरठ्याच्या बाहेर त्यांना जाण्याचा अधिकार नव्हता, त्यांना त्यांच्या मनाने निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, सामोर जाण्याचा अधिकार नव्हता। समाज जे म्हणेल तेच त्यांना ऐकावं लागत होतं, त्याचप्रमाणे चालावं लागत होतं। एवढंच नव्हे तर शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता। जर स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर त्या अक्षराच्या अळ्या होतील अशी एक मानसिकता तिथे होती। एवढंच नाही तर महिलांनी शिक्षण घेतलं तर तिच्या पतीचं निधन होईल, या सुद्धा गोष्टी, या भ्रामक कल्पना स्त्रियांच्या डोक्यात रुजवलेल्या होत्या। आणि या सर्व समस्या असलेल्या काळामध्ये, प्रथा असलेल्या काळामध्ये जन्म झाला तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा। सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे। सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला। त्यानंतर 9 वर्षाने, म्हणजे ज्या वेळेला सावित्रीबाई फुले 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा ज्योतिबा फुले 13 वर्षाचे होते, त्यावेळेला या दोघांचा विवाह झाला। महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य करतच होते आणि त्यांच्या सामाजिक कार्याला जे काही सहकार्य आहे ते सावित्रीबाई फुलेंचं मिळालं। महात्मा ज्योतिबा फुलेंनी बघितलं की सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षणाची आवड आहे आणि आपल्याला जर का या देशामध्ये, या समाजांमध्ये मुलींना सुशिक्षित करायचं असेल तर अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करणे हे अतिशय महत्त्वाचं होतं। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं। सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षण हे घरीच दिलं आणि प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अहमदनगरला मिशनरी शाळा होत्या। ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशात होतं, त्यामुळे इथे मिशनरी शाळा चालत होत्या ज्या शाळेमध्ये मुली शिकत होत्या। तर अहमदनगरला त्यांनी हे सगळं बघितलं होतं आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की ब्रिटिश लोक एवढे सुशिक्षित आहेत तर आपला समाज का नाही, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। अशाच काही शाळा जर का आपण आपल्या समाजामध्ये काढल्या तर हे जे काही स्त्रियांना बांधून ठेवलेले जोखड आहे, ज्या प्रथा आहे